नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमिनल्स याचा प्रॅक्टिस सेट घेणार आहोत 10.1. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे 21m² डिवायडेड बाय 7m. ठीक आहे, तर मग आता आपल्याला त्याचं 7m ने 21m² ला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. तर आपण ह्याला डिवाइडच्या टाकून घेऊया. 7m ने 21m² ला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, मग आता 7च्या टेबलमध्ये 21 हा येतो. मग आता आपण इथे एक्सप्लेनेशनमध्ये काय घेऊया की 7m इंटू 3m करू. इथे m² पाहिजे आपल्याला. m इंटू m इथे किती होणार आहे, m² होणार आहे. ठीक आहे, मग 7 इंटू 3 21 आणि m इंटू m m². ठीक आहे, आली म्हणजे आपली ही व्हॅल्यू इथे जी आपल्याला पाहिजे ती मग आपण इथे घेऊया. 7 इंटू 3m ने केलं मग ते 3m येईल. इथे येईल 21m². मग 21m² मधून 21m² मायनस झाल्यावरती आपल्याकडे काय आन्सर असणार आहे, हे 0. ठीक आहे, मग आपल्या हा जो उत्तर येतं याला काय म्हणतात, क्वेश्चन. खाली जी बाकी होतं तिला रिमाइंडर म्हणतात. ठीक आहे, क्वेश्चन आला आपला 3m, रिमाइंडर आहे आपलं 0. ठीक आहे, आलं लक्षात, इझी आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे 40a³ डिवायडेड बाय -10a. ठीक आहे, आता 40a ला 10a ने काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. आपण त्याला आधी डिवाइडच्या सिम्बॉलमध्ये घेऊया. 40a³ ला -10a ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, मग आपल्याला आता इथे हा मायनस आहे, इथे आपल्याला प्लस हे आन्सर पाहिजे आहे, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर पाहिजे. मग आपण काय करणार आहोत, -10a इंटू इथे क्यूब आहे, एचा क्यूब आहे म्हणून याला काय करणार आहे, -4. 10ला 4ने मल्टिप्लाय केलं तर 40 आन्सर येतं आणि एला आपण a² ने मल्टिप्लाय केलं तर a³ आन्सर येईल. ठीक आहे, मग इथे येईल a इंटू a हे a³ येईल आणि 10 इंटू 4 इथे 40 येईल. हे मायनस मायनस इथे पॉझिटिव्ह नंबर येतो आपला. ठीक आहे, मग आपण काय करणार आहोत, इथे 4a² इथे येईल -40a³. ठीक आहे, आपला आन्सर आला आहे. मग इथे येईल आपलं रिमाइंडर येईल 0 आणि क्वेश्चन येईल आपला 4a². ठीक आहे, समजलं. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे -48p⁴ डिवायडेड बाय -9p². ठीक आहे, आता 9 ने 48ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. -9p² ने -48p⁴ याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, मग आपण आता एक्सप्लेनेशनमध्ये काय घेणार आहोत, आपल्याला -9p² ला अशा संख्येने गुणावं लागेल की त्याचा आपल्याला आन्सर काय आलं पाहिजे, -48p⁴ आलं पाहिजे. ठीक आहे, तर मग आपण काय करू, इथे 48ला इकडे घेऊया, 48ला 9 ने डिवाइड करूया. आता हे दोघं जे नंबर आहेत हे काय आहेत, 3 ने मल्टिप्लाय होणारे नंबर आहेत, म्हणजे 3 ने डिवाइड होणारे नंबर आहेत. म्हणजे 3 3 जा 9 येईल आणि 3 1 जा 3 येईल. इथे 1 उरतो, 3 6 जा 18 येईल. मग इथे आपलं आन्सर काय येतं, 16/3 येतं. ठीक आहे, आता या 16/3ला जर 9 ने मल्टिप्लाय केलं आपण तर मग आपलं आन्सर येतं इथे -9 ने, तर आपलं आन्सर हे येणार आहे. ठीक आहे, कसं म्हणजे 3 1 जा 3 3 3 जा 9 आणि 3 इंटू 16 केल्यावरती आपलं आन्सर येणार आहे -48p⁴. म्हणजे हा -9 आहे, म्हणजे हा -3 होतो. -3 इंटू 16 केल्यावरती आपल्याला 16 3 जार 48 येतात आणि हा मायनस साईन जसाच्या तसा येतो. मग आपला आन्सर काय येणार आहे, इथे 16/3. ठीक आहे, म्हणजे या 9 ने यांना मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला हे आन्सर भेटणार आहे.
ठीक आहे. मग आपल्याला इथे येईल 16/3. हा पॉझिटिव्ह नंबर घेऊ आपण, एक निगेटिव्ह नंबर येईल. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह केल्यावरती आपल्याला हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. मग इथे येईल -48p⁴. ते आपलं रिमाइंडर येईल 0. इथे क्वेश्चन येईल आपला 16/3 p² येईल. ठीक आहे. इथे 16/3 आपल्या इथे p² येतो. p² इंटू p² इथे p⁴ येईल. ठीक आहे. कळलं. रिमाइंडर येईल आपलं 0. ठीक आहे. तर मग आता 4th नंबरचं एक्झाम्पल आहे 40m⁵ डिवायडेड बाय 30m³. आता इथेही आपल्याला 30m³ ने 40m⁵ ला डिवाइड करायचं आहे. तर मग इथेही आपण काय करू, आधी हे डिवायडेशनला घेऊ 40/30. हां, आता हे दोघं पण नंबर 10ने डिवाइड होणार आहेत. म्हणजे 10 3 30, 10 4 40. म्हणजे इथे आन्सर काय येईल, इथे 4/3. मग इथे 30m³ इंटू इथे काय येईल 4/3 m² येईल. जर आपल्याला m⁵ पाहिजे तर m³ इंटू m² केला तर आपल्याला आन्सर इकडे येईल m⁵ येईल. आणि ह्याने आता हे काय होतील 3 1 3, 3 10 13 आणि 10 इंटू 4 केल्यावरती आपल्या इथे आन्सर येईल 40 आणि m³ इंटू m² केल्यावरती m⁵ आन्सर येईल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 4/3 हे त्याचं क्वेश्चन असणार आहे. मग इथे येईल 4/3 m² मायनस इथे येतील आपले 40m⁵. इथे पण आपला आन्सर येणार आहे 0. ठीक आहे. मग इथे क्वेश्चन येईल, आपण इकडे लिहून घेऊ साईडला. क्वेश्चन इक्वल्स टू 4/3 m². रिमाइंडर आहे इक्वल्स टू 0. ठीक आहे. इन ब्रॅकेट 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. इन ब्रॅकेट 5x³ मायनस 3x² ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय x² आहे. ठीक आहे. मग आता आपण x² ने 5x³ ला डिवाइड करायचं आहे -3x². ठीक आहे. तर आता आपण x² कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 5x³ आन्सर येईल. x² इंटू 5x ने मल्टिप्लाय केल्यावर इथे येईल 5x³ येईल. ठीक आहे. मग आपण आपला क्वेश्चन येईल 5x इथे -5x³ त्या आन्सर येतो 0 आणि हे ॲज इट इज ही पोस्ट खाली घ्यायची. ठीक आहे. आता x² कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला 3x² येईल. x² इंटू इथे -3 येईल कारण आपल्याला ही मायनसची पोस्ट आहे, आपल्याला इथे मायनस पाहिजे. तर मग इथे येईल -3x². ठीक आहे. तर मग आपला क्वेश्चन येईल इथे -3. ठीक आहे. इथे येईल -3x². ठीक आहे. मग आता हे काय होईल मायनस होईल. मग आपला क्वेश्चन आला इथे 5x -3 आणि रिमाइंडर आला आपलं 0. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 6 आहे 8p³ मायनस 4p² डिवायडेड बाय 2p². ठीक आहे. आता आपण याला डिवाइड फॉर्ममध्ये घेऊया. 2p² 8p³ मायनस 4p². ठीक आहे. आता 2p² ला कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 8p³ आन्सर येईल. 2 4 8 येतो आणि हा p इंटू p² केल्यावर आपला आन्सर येईल 8p³. ठीक आहे. मग इथे येईल -8p³. पण तो कसा आला आहे आपला क्वेश्चन येईल
4p, ठीक आहे. मग यातून ही संख्या गेल्यावरती 0 आन्सर आहे ना, इथे -p² आहे, ठीक आहे. आता 4p² येण्यासाठी 2p² ओन्ली -2ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा आपल्याला ही मायनसची टर्म भेटेल. 2 2 जा 4 अँड p² ॲज इट इज येईल. मग ते पण इथून काय होणार आहे, मायनस होणार, ठीक आहे. मग आपल्या इथे रिमाइंडर आलं 0 आणि इथे आपला क्वेश्चन येईल -2, म्हणजे इथे येतो 4p - 2, ठीक आहे. तर मग 7 नंबरचं एक्झाम्पल आहे 2y² + 4y² + 3 डिवायडेड बाय 2y², ठीक आहे. तर आपण ते डिवाइड फॉर्ममध्ये मांडून घेऊया. 2y² + 4y² + 3. आता 2y² कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं की 2y² आन्सर येईल y³ आहे, सॉरी ते क्यूब आहे. मग इथे याला फक्त yने मल्टिप्लाय केल्यावरती आपला आन्सर येईल 2y³, ठीक आहे. ते 2y³. मग आपल्या इथे आन्सर येईल y, ते 0, इथे प्लस 4y² प्लस 3 आपण खाली घेऊया, ठीक आहे. मग आता इथे 2y² इथे परत 2ने मल्टिप्लाय करूया, तेव्हा आपला आन्सर येईल इथे 4y², ठीक आहे. मग इथे येईल +2. हा +2 आहे, हा निगेटिव्ह नंबर नाही आहे. मग इथे येईल 4y², आन्सर येईल आपलं 0. +3 हा घेऊया, कारण 2च्या टेबलमध्ये 3 काही येत नाही. हा भागाकार इथेच थांबतो आणि आपल्याला आता क्वोशंट मिळालं आहे y+2 आणि रिमाइंडर आहे आपलं 3, ठीक आहे. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे 21x⁴ - 14x² + 7x डिवायडेड बाय 7x³, ठीक आहे. तर आता आपण हे डिवाइड फॉर्ममध्ये घेऊया. 7x³ 21x⁴ - 14x² + 7x, ठीक आहे. आता आपण इथे 7x³ कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करणार आहे, तेव्हा आपल्याला 3xने करावं लागेल, तेव्हा आपल्याला 21x⁴ येईल. म्हणजे 7 3 जा 21 आणि x³ × x इथे येईल x⁴, ठीक आहे. आपल्या इथं फर्स्ट आन्सर येतं 3x, इथे येईल मायनस 21x⁴, इथे 0 आन्सर येतो, हा -14x² घेऊया आपण खाली, ठीक आहे. ठीक आहे. आता इथे जी आपली डिवाइडची व्हॅल्यू आहे ती 14x² येते आणि आपण ज्या संख्येने जिला भागणार आहोत तिची काय येते, x³ येते. त्याच्यामुळे ही संख्या मोठी आली, x³ हा x² पेक्षा मोठा येतो, म्हणून इथे पुढे हा भागाकार होणार नाही, तर हे ॲज इट इज राहतं. तर इथे आपला क्वेश्चन येईल 3x आणि रिमाइंडर येईल -14x² + 7x, ठीक आहे. तर मग आता 9 नंबरचं एक्झाम्पल आहे 6x⁵ - 4x⁴ + 8⁵ + 2x² डिवायडेड बाय 2x², ठीक आहे. ते 2x² 6x⁵ - 4x⁴ + 8x³ + 2x², ठीक आहे. आता आपण 2xला अशा संख्येने मल्टिप्लाय करणार आहोत की आपल्याला त्याचा आन्सर x⁵ आणि 6 आला पाहिजे. आता 2 3 जा 6 येतात आणि x⁵ करू म्हणजे इथे 6x⁵ येईल, ठीक आहे. आपला क्वोशंट येतो मग 3x³ येईल, ठीक आहे. इथे येतो मग 6x⁵, ठीक आहे. हे 0 येईल -4x, इथे येईल 4x⁴ + 8x³ + 2x²,
ठीक आहे. आता 2x² अशा संख्येने मल्टिप्लाय करायला लागेल की ज्याचा आन्सर येणार आहे ते -4x⁴. ते -2x² याला मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा इथे येईल -4x⁴. तर इथे आपला येईल -2x². इथे -4x⁴. ठीक आहे. इथे आन्सर 0 येईल, प्लस इथे 8x³ प्लस 2x² येईल. ठीक आहे. मग आता 2x² इंटू 4x ने मल्टिप्लाय करायला लागेल, तेव्हा 2 4 जा 8 आणि x⁵3³. ठीक आहे. मग इथे येईल आपल्याला प्लस 4x, इथे 8x³ मायनस होईल, इथे 0 येईल, इथे प्लस 2x² येतो. मग आता 2x² आपण 2x² मल्टिप्लाय करू इंटू 1 इक्वल टू 2x² येईल ते. ठीक आहे. मग इथे -2x² होईल, इथे आपला आन्सर 0 होतो. मग इथे येईल +1. ठीक आहे. आता 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. 25m⁴ -15m³ प्लस 10m × 8 डिवायडेड बाय 5m³. ठीक आहे. इथे आहे 25m⁴ -15m³ प्लस 10m प्लस 8. इथे आहे 5m³. ठीक आहे. आता आपण 5m³ असं कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करू जिथे आपल्याला 25m⁴ आन्सर येईल. तर याला 5mने फक्त मल्टिप्लाय करावं लागेल. 5 5 जा 25 आणि m³ इंटू m⁴. ठीक आहे. मग इथे आपल्याला येईल 5m हे 25m⁴ ते 0 येईल, ते -15m³ येईल. ठीक आहे. मग प्लस 10m प्लस 8. ठीक आहे. आता 5m³ इंटू इथे 3ने नुसतं मल्टिप्लाय करायला लागेल, तेव्हा आपल्याला इथे येईल मायनस येण्यासाठी -3ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा इथे 15m³ हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर मग हा -15m³ मायनस करू, इथे 0 0 प्लस इथे 10m प्लस 8 येईल. ठीक आहे. आता इथे mला कोणत्याही पॉवरला काही नाही आहे, इथे ओन्ली 8 आहे. तर इथे 5m³ ह्या संख्या पुढे काय होणार नाही, डिवाइड होणार नाही आहेत. ठीक आहे. तर मग समजलं. आता याचा क्वेश्चन आहे, इथे येईल 5m -3 आणि रिमाइंडर आहे 10m प्लस 8. आता इथे आपलं क्वेश्चन आणि रिमाइंडर लिहायचं राहिलं आहे. रिमाइंडर आहे 0, क्वेश्चन आहे 3x³ -2x² प्लस 4x प्लस 1. ठीक आहे. तर मग मित्रांनो, लक्षात आलं सर्वांच्या? सोपं आहे ना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.